यामध्येच आता महाराष्ट्राची चर्चा जगभर पसरते. ड्रग्समध्ये तर महाराष्ट्र आता खूप पुढे गेलेला आहे. पहिल्यांदा प्रश्न इथूनच निर्माण होतो की चहा पाण्याला का जायचं. या राज्यातील विद्यमान उपमुख्यमंत्र्यांचा विमान अपघात होतो. शासनाकडून केवळ 2 ओळीचं एक लाईन अशी म्हटली जाते की यामध्ये कुठेही कोणीही अपघातावर प्रश्नचिन्ह निर्माण करू नयेत. का करू नये? हा घातपात आहे की अपघात आहे, या संदर्भात महाराष्ट्रभर देशभर चर्चा सुरू आहे आणि सरकारची भूमिका संदिग्ध आहे हे आता संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. अशा वेळेस आम्ही का जायचं? शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संदर्भात थोडासा उल्लेख झाला. माननीय आमच्या काय अवस्था आहे शेतकऱ्यांची? या ट्रेड डील नंतर, इंडो युएसए करारानंतर काय परिणाम होणार यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्याकडून काही आलं काय आतापर्यंत? मकावर काय परिणाम होणार आहे? जे तुरडाळीवर जे काही या संदर्भातले पिकं आहेत शेतकऱ्यांची, त्यांचं कंबर न मोडणारे सगळे आता निर्णय. महाराष्ट्रामध्ये कुठेही एमएसपीने शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जात नाही. कोणताही शेतकऱ्यांचं उत्पादन खरेदी केलं जात नाही. सोयाबीन असू देत, कापूस असू देत. यावेळेस सीसीआयनी कापूस खरेदी निम्म्यावर आणली आणि ज्याचं अटी घातल्यात अजूनही 40% 45% कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. व्यापाऱ्यांनी 4,500 रुपयापर्यंत शेतकऱ्यांची लूट केली. हे काय कुंभकर्ण आहेत की काय? हे झोपून आहेत. या शेतकऱ्यांच्या संदर्भात अजिबात यांना कळवू नाही. म्हणजे शेतकऱ्यांची लूट चालली. सोयाबीनला 4,000 रुपयाच्या पलीकडे 1 रुपया मिळाला नाही. मका शेतकरी 5,200 आपला 2,400 रुपये एमएसपी होता. महाराष्ट्रामध्ये आमचं चॅलेंज आहे सरकारला की कुठेतरी या एमएसपीने मक्याची खरेदी झाली का? 1,500-1,600 रुपयाच्या पलीकडं व्यापाऱ्यांनी, शासनाने तर खरेदी केलाच नाही. पण व्यापाऱ्यांनी सुद्धा या शेतकऱ्यांना जिवंतपणे मरण यातना देण्याचा निर्णय घेतल्यासारखं त्यांची लूट केली. शेतकरी आपण पाहतोय, काल मागच्या महिन्यामध्ये एका यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका महिन्यामध्ये 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 22. मराठवाड्यामध्ये एका महिन्यामध्ये 76 शेतकरी मृत्यूला कवटाळतोय. आता हे शेतकऱ्यांच्या आत्महत्या जरी सगळ्यांना सामान्य आणि दुर्दैवानं लोकांना असं वाटायला लागलं की आमच्या सगळ्या पोट भरलेल्या लोकांना की हा नेहमीचाच प्रश्न येतोय, आणि का होत आहेत, का थांबत नाहीयेत? यावरून सरकारची भूमिका ही शेतकरी विरोधी भूमिका आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या आपण याला जायचं का?